नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अधिराज प्रियाला म्हणू लागतो, माझ्या असंख्य कंपनी आहे, त्यातीलच एक म्हणजे अधिराज फॅशन. मी आता त्यामध्ये फॅशन डिझायनरची टीम वर्क करत आहे. त्यामुळे मला असं वाटते की या टीमची एक तू भाग व्हावीस. तू सुद्धा या टीमला जॉईन व्हावीस. तू माझ्या कंपनीत काम करावीस असं मला वाटते. हो तर तू जो आता जॉब करतेस त्याच्या चौपट पगार मी तुला देईन. मग तर झालं. आता प्रिया खुश होते आणि लगेच अधिराजच्या हातात घेते आणि म्हणू लागते, अधिराज थँक यू सो मच. अरे तुझ्यामुळे आज मला एवढ्या छान जॉबची ऑफर आली आहे. खरं सांगू का, मला या जॉबची खरंच गरज आहे. असं म्हणत प्रिया अगदी अधिराजच्या हातात घेत त्याच्या हातावर डोक टेकवते. इकडे मात्र अधिराजला खूप विचित्र वाटत असतं. तो इकडे सायली अर्जुनकडे पाहतो तर अर्जुन अधिराजला म्हणतो की तूच तिला कोणताही संशय याला देऊ नको, सपोर्ट कर. आता अधिराज सुद्धा प्रियाचा हातात घेतो आणि प्रियाकडे पाहू लागतो. इथे मात्र सायली अर्जुनला खूप राग आलेला असतो. तर नाटकी प्रिया अधिराजला पुढे म्हणते, खरंच मला कामाची खूप गरज आहे अधिराज. तुझ्यासारखे देव माणसे या जगात आहेत आणि म्हणूनच माझ्यासारख्या गरीब माणसावर कोणीतरी दया करू शकतं. खरं सांगू का, आईबाबांच्या औषधावर होणारा खर्च परवडत नाही रे. खरंच मला जास्त पैशांची चांगल्या जॉबची गरज आहे. मला खरंच आवडेल तुझ्यासोबत जॉब करायला. अधिराज प्रियाला म्हणतो, तुला जास्त वेळ काम करायची गरज नाहीये आणि रोज ऑफिसला यायची तर अजिबातच नाही. तू वर्क फ्रॉम होम करू शकतेस. मी समजू शकतो की या परिस्थितीत तुला ऑफिसला येणं शक्य नाही, परंतु काही हरकत नाही. परंतु तू मात्र मला माझ्या या टीममध्ये हवी आहेस. तुझ्यासारखी टॅलेंटेड मोडकी खरंच मला माझ्या टीममध्ये आवडेल. आता प्रिया खुश होते आणि अधिराजच्या हात सोडायला काही तयार नसते. इथे मात्र सायली अर्जुन सगळं काही रेकॉर्ड करून घेत असतात. आता प्रिया अधिराजला म्हणते, तू कोल्ड्रिंक का पीत नाहीयेस, घे ना कोल्ड्रिंक. असं म्हणत प्रिया मुद्दाम होऊन ते ग्लास हातात घेते आणि अधिराजच्या कपड्यांवर ओतते. आता प्रिया नाटक करत म्हणते, सॉरी माझ्याकडून चुकून झालं. असं म्हणत प्रिया टिश्यू घेत असताना तिची पर्स उचलते आणि त्यावेळीस पर्समधलं छोट पॉकेट खाली पडतं. तर आता प्रियाला ते माहीत नसतं. प्रिया आता अधिराजच्या जवळ जात त्याच्या शर्टवरचे डाग साफ करून देत असते. इथे मात्र सायली अर्जुनला खूप राग येत असतो. अर्जुन म्हणू लागतो, हिला लाज कशी नाही वाटत, एवढे कसं काय वागू शकतं कोणी. तर सायली म्हणू लागते, तुम्ही म्हणालात तिला जसं वागायचं तसं वागू देत, परंतु आता हिच हे वागणं सहन करायचं आहे का. अर्जुन म्हणतो, हिच माझ्या भावासोबत लग्न झालंय आणि माझ्या भावाला हिने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय, त्याला फसवलंय आणि आता हा माणूस 15 मिनिट झाली नाहीत की याच्यासोबत तिची ओळख झाली आहे आणि याला सुद्धा ती असं फसवतीय आणि त्याला सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात ओढते. बिचारा अधिराज किती अकड झालाय. तो आता अर्जुनला खूप वाईट वाटत असत. अधिराज अर्जुनकडे पाहत असतो. अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही, कारण प्रियाच हे वागण अधिराजला, अर्जुनला आणि सायलीला अजिबातच आवडलेलं नसतं. तर कल्पनाताई सायलीला सतत फोन करत असतात, परंतु सायलीचा फोन सायलेंटवर असल्यामुळे सायलीलाही माहीत नसतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, परंतु तरीसुद्धा अधिराजने आपल्याला प्रॉमिस केलेय, त्यामुळे हे काम तर तो करणारच. परंतु ही प्रिया अशी कशी वागू शकते बघ ना. त्याला सुद्धा या प्रियाच्या वागण्याने शॉक बसला असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, मुळात प्रियाचे हे सगळे रंग मला माहीत आहे आणि तिच्यासाठी फक्त पैसा महत्वाचा आहे आणि तो पैसा मिळवण्यासाठी ती कशीही वागू शकते, पण त्यात तिची चूक होते हे तिला जाणवतच नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, मला असं वाटतंय की आता हे दृश्य पाहायला अश्विन इथे हवा होता. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजींच्या समोर खरूप आणण्यासाठीच तर आपले प्रयत्न चालू आहेत ना. मला असं वाटते की आता अधिराज भाऊजींच्या मदतीने प्रियाच खरूप अश्विन भाऊजी समोर आपण नक्कीच आणू शकतो.
पण तोपर्यंत आपल्याला काय काय बघावं लागणार आहे ना देवच जाणे, असं म्हणत सायली खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे अधिराज प्रियाला शांत बसवतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिताने सगळं सत्य चैतन्याला सांगितलेलं असतं. चैतन्य म्हणतो, काय एवढी कॅश सचिनकडे, पण कुठून आली? अस्मिता म्हणते, मला तेच कळत नाहीये. आणि त्याने दिलेलं उत्तर मला अजिबातच वाटलं नाही. तो म्हणाला की आई-बाबांनी पैसे दिले, परंतु त्याच्या आई-बाबांकडे एवढे पैसे नसतातच. परंतु तरी सुद्धा कन्फर्म करण्यासाठी मी सासूबाईंना फोन केला आणि सासूबाईंनी जे सांगितलं त्याने तर मला धक्काच बसला. त्या तर मला म्हणाल्या गेले, कित्येक दिवस सचिन घराकडे फिरकला सुद्धा नाहीये. तर आता चैतन्य म्हणतो, म्हणजे सचिन एवढ्या खालच्या लेवलला जाऊन खोट बोलू शकतो असं मला कधी वाटलंही नव्हतं. अस्मिता चैतन्याला म्हणते, चैतन्य, मला तरी असं वाटत की अजूनही तो साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बाळासोबत त्याच बॉन्डिंग आहे. हे फक्त तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय, दिखावा करतोय. मला जाणवतं की हे सगळं काही नाटक आहे, कारण त्याच्यासाठी साक्षी आणि पैसा इतकंच तर महत्वाचं असणार. आता चैतन्य म्हणू लागतो, नशीब अस्मिताई, तुझे डोळे उघडलेत. अस्मिताई, मला तरी असं वाटते की तुझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहे, तू आई-बाबांशी बोल, त्या नक्कीच तुला सपोर्ट करतील. अस्मिता म्हणू लागते, चैतन्य, आतापर्यंत त्यांच्यासमोर मी फक्त सचिनची बाजू घेत आले, आणि आता माझ्या हातात पुरावा नसताना मी काय बोलणार आहे? जोपर्यंत माझ्या हातात पुरावा येत नाही तोपर्यंत मी काहीच बोलू शकत नाही. पण चैतन्य, आज तुझ्याशी बोलून मात्र मला खरंच खूप हलकं वाटलं. तर चैतन्य म्हणू लागतो, नशीब तू माझ्याशी बोलीस, आता तुला हलकं वाटत असेल ना. परंतु अस्मिताई, तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तर आता अस्मिता म्हणू लागते, चैतन्य, एकदा का माझ्या हाती भक्कम पुरावा आला की मग मात्र मी अगदी शेवटचा निर्णय घेणार आहे. मग जे होईल ते होईल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रिया तिथून निघून जाताच अधिराज अर्जुन आणि सायली सोबत बोलायला येतो. अधिराज सायली अर्जुनला म्हणतो, मला असं वाटलं नव्हतं की ती इतकी गळे पडू असेल. म्हणजे आता 15 मिनिटापूर्वी आम्ही दोघेही एकत्र भेटलोय, आणि आता अशी ती माझ्याशी वागते जसं काय 10 ते 15 वर्ष झाली आहेत आम्ही एकमेकांना ओळखतोय. तर अर्जुन म्हणू लागतो, एखाद्या माणसाच्या जवळ जाण्यासाठी प्रिया काय काय करू शकते हे माझ्यापेक्षा जास्त अजून कोणालाच माहीत नसू शकतं. मी तीच याशी लग्न करावं यासाठी तिने काय काय केलं ना, हे सगळं जरी आठवलं ना तरी सुद्धा आता माझं डोकं दुखायला लागते. मी विचारही करू शकत नाही. आता अर्जुन अधिराजला सगळ्या जुन्या गोष्टी सांगू लागतो. प्रिया तन्वी बनून कशी सुभेदारांच्या घरी आली, तिने कशी एंट्री केली, त्यानंतर अर्जुनशी कशा प्रकारे जवळीक साधायची आणि अर्जुनशी लग्न करण्यासाठी उत्सुक झालेली प्रिया अगदी साखरपुड्यासाठी सुभेदारांच्या घरीही तयार होऊन आलेली असते. परंतु ऐनवेळी अर्जुनने सायली सोबत लग्न केलेलं असतं आणि प्रियाचा प्लॅन तिथेच फ्लॉप झालेला असतो. आणि म्हणूनच सुभेदारांच्या घरात प्रवेश करण्यासाठी, सुभेदारांच्या पैशासाठी तिने अश्विनी सोबत लग्न केलेलं असतं. कोर्टात जाऊन हे लग्न तिने केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी अर्जुन आता अधिराजला सांगू लागतो. अधिराज अर्जुनला म्हणतो, म्हणजे एवढं सगळं करून झाल्यानंतर तिने तुझ्या भावाशी लग्न केलं, म्हणजे तुझ्यावरच प्रेम वगैरे सगळं काही नाटकच होतं. तर सायली म्हणू लागते, तिच्या माणसावर नाही तर माणसाच्या संपत्तीवर प्रेम असतं. तिला काही करून सुभेदारांची संपत्ती मिळवायची होती आणि लग्न करून त्या घरात आल्याशिवाय ते शक्य नव्हतं. आणि म्हणूनच तिने शेवटी तो डाव साधलाच. मग धाकट असू दे किंवा थोरला, त्याने काय फरक पडतो. तिने फक्त हाच विचार केला असणार. आता प्रियाचा हा सगळा इतिहास ऐकल्यानंतर अधिराज म्हणू लागतो, साष्टांग नमस्कार. अशा या मुलीला इतकी खोटारडी आणि इतकी नाटकी मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नाही. तर सायली म्हणू लागते,
तिच्या हाच खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि त्यासाठीच तर हे प्रयत्न चालू आहे. आता सायली म्हणू लागते, आपल्याकडे तर पुरावे आहेतच. अश्विन भाऊजीसोबत लग्न झालं असताना सुद्धा ती एका परपुरुषासोबत कशी वागते याचे आपल्याकडे व्हिडिओ आहे. तर अधिराज म्हणू लागतो, नाही थांबा, अजून मिळतीलच, कारण उद्या ती मला भेटायला यायला सुद्धा तयार झाली आहे. त्यामुळे अजून पुरावे नक्कीच आपल्या हाती लागतील. पण कसले फुकटी आहे ना ती, म्हणजे इथे तिची बाजूला कार आहे हे मला माहीत आहे, तरी सुद्धा माझ्याकडून जाताना कॅबसाठी पैसे घेतले. तर अर्जुन हसू लागतो. सायली म्हणते, कठीण आहे सगळं. तिचं तर आता इकडे प्रिया ही घरी जाण्यासाठी निघालेली असते. सगळ्या पिशव्या कारमध्ये ठेवते आणि म्हणू लागते, मंगळसूत्र घालते असं म्हणत ती आपली पर्स हातात घेते. परंतु ज्यावेळी ती पर्समध्ये पाहते तर त्यामध्ये छोट पॉकेट नसतं. प्रिया पॉकेट शोधत असते, पण तिला छोटी पर्स सापडतच नाही. कॅफेमध्ये पडली असेल का? आणि तिथे जर ती अधिराजला सापडली तर त्यामध्ये मिसेस तन्वी सुभेदार हे माझं आय कार्ड आहे आणि महत्वाचं म्हणजे मंगळसूत्र आहे. नाही, ती पर्स त्याच्या हाती लागायला नको. ते पॉकेट जर त्याच्या हाती लागलं तर गळाला लागलेला मासा हातून जाईल असं म्हणत आता प्रिया पुन्हा एकदा गाडीतील सगळ्या पिशव्या हातात घेते आणि पुन्हा एकदा कॅफेच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे कॅफेमध्ये अर्जुन, सायली आणि अधिराज यांच्या गप्पा चालू असतात. तर त्याचवेळी प्रिया कॅफेमध्ये आलेली असते. आता कॅफेमध्ये प्रिया नाटक करत म्हणते, काय सायली, अर्जुन घराबाहेर पडले आहेत. आई, तू त्यांना निशून सांगितलं होतं ना की घराबाहेर जायचं नाही, मग तरी सुद्धा ते कसे काय गेले? त्यांच्या जीवाला धोका हे कळत नाहीये का त्यांना? तर त्याचवेळी सायली, अर्जुन घरी आलेले असतात. सायली आवाज येत म्हणते, आई, आम्ही आलोय घरी. कल्पनाताई सायली अर्जुनवर चिडतात आणि म्हणू लागतात, तुम्हाला माझे कॉल का घेता येत नव्हते? तुम्ही माझे कॉल का नाही घेतलेत? आणि तुम्हाला घरी यायला इतका उशीर का लागला? कल्पनाताई खूप पॅनिक झालेले असतात. तर प्रिया नाटक करत म्हणते, आईला किती एक टेन्शन आलं होतं माहीत आहे का? तुम्ही घराबाहेर पडलातच का? तर प्रिया म्हणू लागते, पण यावेळी कुठे गेला होता? तर सायली कल्पनाताईंना इशायानेच म्हणते, आई, तुम्ही विसरला होता का? अहो, माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती. तर कल्पना ताई म्हणतात, नाही म्हणजे मी विसरले होते. माझ्या तसं लक्षात होतं की तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, पण तुम्ही माझे कॉल घेत नव्हता ना, म्हणून मला टेन्शन आलं होतं असं म्हणत कल्पना ताई सुद्धा सायली अर्जुनच्या बोलण्याला साथ देतात. तर प्रिया मनाशीच म्हणते, अच्छा, म्हणजे डॉक्टरांची अपॉइंटमेंट उशिरा होती. तर बरं झालं, भाजलेल्या या जखमेवर खर्चा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेता येत नाहीये असं म्हणत प्रिया आता सायली अर्जुनकडे पाहू लागते. आता कल्पनाताई खूप पॅनिक झालेले असतात. अर्जुन त्यांना शांत करत म्हणतो, मम्मा, आम्ही डॉक्टरांशी बोलत होतो आणि म्हणूनच तुझे कॉल घेता आले नाहीत. तर चैतन्य म्हणू लागतो, मावशी, आता ते आले आहेत ना, तू शांत हो बरं. तर अर्जुन म्हणतो, चैतन्य, मम्माना पहिल्यापासून अशीच आहे. लहान आम्ही असल्यापासून ती अशीच काळजी करायची. आम्हाला जरा उशीर झाला ना तरी सुद्धा ती पॅनिक व्हायची. मला आठवते ना असं म्हणत अर्जुन जुन्या आठवणी सांगू लागतो. शाळा सुटली की अश्विन शहाण्या मुलासारखा सरळ घरी यायचा आणि मी मात्र मित्रांसोबत ग्राउंडवर क्रिकेट खेळत बसायचो. त्यांना फॅक्टरीमध्ये 100 फोन करायची, माझ्या मित्रांच्या घरी फोन करायची, हा अर्जुन नक्की कुठे गेलाय? तर अस्मिता म्हणू लागते, फक्त तुझीच काळजी नाही करायची मम्मा. मी जर माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला जरी गेले तरी मैत्रिणीच्या घरी फोन करून विचारायची, तिथेही तिला माझीच काळजी वाटायची. पण नशीब त्यावेळी स्मार्टफोन नव्हते, नाहीतर दर 10 मिनिटांनी व्हिडिओ कॉल करून त्रास दिला असता. मम्माने कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तू तर काही बोलूच नको. तुझा मुलगा ज्यावेळी शाळेत जाईल ना आणि तुझ्या समोर नसेल ना, त्यावेळी तुला कळेल की आईचा जीव कसा खालीवर होत होते.
असं म्हणत कल्पनाई खूप चिडलेले असतात. तर अर्जुन म्हणतो, मम्मा, पण हे फक्त आमच्या बाबतीत नव्हता, डॅडच्या बाबतीत पण असंच होतं. म्हणजे डॅडना जरा फॅक्टरीतून यायला उशीर झाला की तू सुद्धा डॅडना असेच सतत फोन करायचीस. अर्जुन म्हणतो, डॅड मला सांगायचे सगळं काही. त्यांचे तर फ्रेंड्स त्यांना म्हणायचे, अहो बघा, तुमच्या बायकोचं खूप प्रेम आहे, तुमच्यावर फोनवर फोन येतात, त्यांना बघा बघा. तर आता कल्पनाई म्हणतात, तुझे डॅड असं म्हणालेत नाही, सगळ्यांच्या समोर चेष्टा करण्यात ते पुढे असतातच, आता येऊ देत, त्यांना चांगलंच बघते मी. आता कल्पनाताई प्रतापरामांवरही खूप चिडलेले असतात. तर आता सायली अर्जुना म्हणते, अहो आईंची काळजी हसण्यावरी घेऊ नका, आपल्या घरात कोणीतरी वाट बघणार आहे आणि म्हणूनच आपल्या वागण्याला शिस्त आहे, नाहीतर काय आपला मनमानी कारभार चालूच राहिला असता. त्यामुळे आईंची मस्करी केलेली मला चालणार नाही. तर आता अर्जुन म्हणतो, ए बायको, तू आतापर्यंत माझ्या टीममध्ये होतेस ना, आणि लगेच तुझी टीम चेंज झाली. तर चैतन्य म्हणू लागतो, अर्जुन, अरे नव्यापेक्षा सासूचीच बाजू घ्यावी लागते ना, कारण कसं आहे ना, नव्याचा रुसवा काढता येतो, परंतु सासू जर चिडली तर मग झालं. असं म्हणत आता चैतन्यसुद्धा कल्पनात ताईंना चिडवू लागतो. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आईचं बरोबर आहे, आईला जर आपण सांगून गेलोच नाही तर तिला काळजी वाटणारच ना. तर कल्पनाई प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात, हे तू खरं बोलतेस की फक्त तोंडाच्या वापतेस, कारण तू काय बोलतेस हे तुला तरी माहीत आहे का. तर प्रिया म्हणते, आई, मी खरंच बोलते. कल्पनाताई म्हणतात, हो का, मग मी तुला 100 फोन केले होते, तू तरी एकतरी फोन उचललास का. असं म्हणत कल्पनाताई प्रियावरही चिडलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, सायली 2 ओ नंतर मम्मा 2 ओ मध्ये आली, आणि तसं जर झालं तर या प्रियाची काय अवस्था होऊ शकते. असं म्हणत आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. इथे मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. आता कल्पनाताई प्रियावर चिडतात आणि तिला ज्या विचारत म्हणतात, आणि काय वान सामान आणायला अख्खा दिवस लागतो का. दिवसभर तू घराबाहेर होतीस, काय चाललंय तुझं, दिवसभर घराबाहेर काय करत होतीस. असं म्हणत कल्पनाई प्रियाला ज्या विचारतात तर प्रिया नाटक करत म्हणू लागते, आई, माझी गाडी पंक्चर झाली होती. आता गाडी पंक्चर झाल्यानंतर मी कशी येणार सांग ब्र. एवढा वेळ मी मेकॅनिकल शोधत होते, परंतु कोणीच मिळत नव्हतं. त्यासाठी मी कॅबही बुक केली, पण कॅबसुद्धा बुक होत नव्हती. मग शेवटी एक कॅब बुक झाली आणि मी घरी आले. मग मला सांग, एवढे सगळे प्रॉब्लेम असल्यानंतर मी कशी वेळेत घरी येईन सांग ना. तर चैतन्य प्रियाला म्हणतो, म्हणजे अख्ख्या पनवेलमध्ये तुला एकही मेकॅनिकल मिळाला नाही. तर प्रिया रागानेच आता चैतन्याकडे पाहते. तर अस्मिता म्हणू लागते, आणि आपल याकडे तर कॅब 20 ते 20 सेकंदांनी अवेलेबल असतात, आणि मार्केटमध्ये तर कॅब उभ्याच असतात. आणि हो, तुला रिक्षासुद्धा नाही मिळाली, असं कसं झालं तन्वी. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, आणि काय, फोन तर तुझ्या हातातच असेल ना, मग तुला एकही कॉल घेता आला नाही का. तर प्रिया नाटक करत म्हणते, आई, जे काही घडलं ते मी खरं खरं सांगितलं आहे, पण तुमच्या यावर विश्वासच बसत नाहीये, तर मग मी काय करू. तर प्रिया नाटक करत म्हणते, आई, मी सगळं काही खरं खरं सांगितले, पण त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर त्याला मी काय करू. जाऊ देत, मी फ्रेश होऊन येते. असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर अस्मिता म्हणू लागते, वा, या तन्वीच काही खरं नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, मम्मा, मला तरी असं वाटलं होतं की आता या तन्वीला तू इथेच उठबशा काढायला लावशील. तर आता कल्पनाताई रागानेच अर्जुनकडे पाहतात आणि अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तू मला एक सांग, तू तन्वीची मस्करी करतोयस की माझी. तर अर्जुन म्हणतो, तन्वीची मस्करी करण्यात मला अजिबातच इंटरेस्ट नाही, पण तुझी मस्करी तर मी कधीही करू शकतो. आता मात्र कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, थांब आता, तर मी तुला एक खटकाच देते. असं म्हणत आता कल्पनाताई अर्जुनचे पाठलाग करत असतात. अर्जुन मुद्दाम होऊन
कल्पनाताईंची मस्करी करत असतो आणि घरात अगदी खेळीमेळीच वातावरण असतं, सगळेच जण खुश असतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता हवालदार साहेब महिप्त शिक्रेंना सांगायला येतात. ते म्हणू लागतात की साक्षी मॅडमने तुमच्यासाठी व्हिडिओ पाठवला आहे असं म्हणत आता ते हवालदार साहेब महिप्त शिक्रेंना मोबाईल देतात. आता महिप्त शिक्रे तो व्हिडिओ पाहतात. सचिनने डोकेच्या मुलीला किडनप करून ठेवलं असतं आणि त्यावेळी तो म्हणतो की जोपर्यंत तू वकीलपत्र घेत नाही आणि महिप्त शिक्रे सुटत नाही तोपर्यंत तुमची मुलगी आमच्या ताब्यात राहणार. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महिप्त शिक्रे पुन्हा एकदा हवालदार साहेबांचा मोबाईल देतात आणि म्हणू लागतात, जे बघायचं होतं ते बघितलं, तू इथून निघ असं म्हणत त्याला तिथून पाठवून देतात. तर त्यानंतर आता महिप शिक्रे नागराजला म्हणतात, नाग्या साक्षीला फोन कर, मला आता दीक्षित सोबत बोलायचं आहे. आता महिप शिक्रे साक्षीला फोन करतात. साक्षी म्हणते, बोला ना अण्णा. तर आता साक्षीला अण्णा म्हणू लागतात, तू फोन स्पीकर वर ठेव, दीक्षित आहे ना तिथे. तर साक्षी म्हणते, हो. तर आता सचिन म्हणू लागतो, बोला ना अण्णा, व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही. तर अण्णा म्हणू लागतात, अरे दीक्षित, तो व्हिडिओ पाहिला म्हणून तर तुला फोन केला. अरे तू फक्त दिसायला चिकणा नाहीयेस, तर तुझ्यात एक वेगळीच आग आहे, वेगळीच चमक आहे. अरे तू जे काही केलंस ना ते माझ्या साक्षीला सुद्धा सुचलं नसतं. साक्षी म्हणू लागते, मला जरी सुचलं असतं तरी सुद्धा जमलं नसतं अण्णा, पण सचिनने ते करून दाखवले आणि या सगळ्यातच मला सचिनच एक वेगळंच रूप दिसलंय असं म्हणत आता साक्षी सचिनकडे पाहते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रिया विचार करत म्हणते की नक्की या शांताला मी कुठे शोधू, कुठे सापडेल. तर आता त्याचवेळी तिला अश्विनचा फोन येतो. अश्विन म्हणू लागतो, तू घरी पोहोचली आहेस ना. अगं मला यायला जरा उशीर होईल. तर आता प्रिया म्हणू लागते की हो, पण अरे तुझ्या मागे कसला आवाज येतोय. तर सचिन म्हणू लागतो, काही नाही, हॉस्पिटलच्या आजूबाजूला अतिक्रमणची जी काही दुकान आहे ती तोडण्याचं काम चालू आहे, त्यामुळेच आवाज येत आहे. ट्रॅफिक ही भरपूर आहे, मी येतोच घरी असं म्हणत अश्विन फोन ठेवतो. तर प्रिया म्हणू लागते, या अश्विनमुळे माझा होईल तर फायदाच होईल असं म्हणत आता प्रिया एक फोन करते. आणि आता प्रियाने जे काम सांगितलेलं असतं ते म्हणजे शांता मावशीच्या घरी अतिक्रमणच नोटीस लावायला. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला एक ताई फोन करतात आणि म्हणू लागतात, शांता मावशीच्या घरी अतिक्रमणची नोटीस लागली आहे आणि आता तीच घर पाडलं जाणार आहे. हे ऐकून आता सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे प्रिया खुश होते. अश्विन विचारतो, काय आता सायली अर्जुन नक्की काय निर्णय घेतील. शांता मावशींच्या घराबद्दलची ही बातमी खरी की खोटी ही सायली अर्जुन शोधून काढतील. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.